सर, ह्यांच्या प्रश्न महाराष्ट्राचं जवळ आणि राष्ट्राचं जवळपणी आहेत आणि मी धैर्यशील मानेसाहेबला आश्वस्त करतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची सरकार, पंतप्रधानची विचारधारा 100% आमच्या फौजी सॅच्युरेशनच्या मुद्द्याला संपूर्ण करायचा आहे आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आज आमचे 2.5 लाख BTS समर्पित आहेत। त्याच्यामध्ये 1,64,000 आमचे BTS 4Gचे आहेत आणि 40,000 BTS आमचे 5G नेटवर्कचा आहेत। ह्यांचा प्रश्न कोकण क्षेत्राचा होता। कोकण क्षेत्राचा फार महत्त्व आहे भारताच्या इतिहासामध्ये आणि कोकण क्षेत्रामध्ये 5 जिल्हा आमचे, त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये 8,900 आमचे BTS आहेत, ठाणेमध्ये 10,000 BTS आहेत, रायगडमध्ये 5,000 BTS आहेत, रत्नागिरीमध्ये 3,500 BTS आणि सिंधुदुर्गमध्ये 2,000 BTS। माझा हे विचार आहेत की 29,000 BTS आता हे 5 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। त्याला मध्यनजर ठेवून पंतप्रधानची जो विचारधारा आहेत की 100% फौजी सॅच्युरेशन करायचं आहे, तो पालघरमध्ये आमची कोशिश आहेत की फौजी सॅच्युरेशन योजनामध्ये 100 BTS आणखीन, रायगडमध्ये 213 BTS आणखीन, रत्नागिरीमध्ये 365 BTS आणखीन, सिंधुदुर्गमध्ये 153 BTS आणि ठाणेमध्ये 75 BTS, म्हणजे 1000 BTS आणखीन आम्ही ठेवणार। त्याच्यामध्ये 712 BTS लागून तयार झाली आहेत। हे योजनाबद्दल 75% योजना स्वीकृत झाली आणि क्रियान्वयन पण झाली। आमचे 137 गावं आहेत 5 जिल्ह्यामध्ये, रत्नागिरीमध्ये 57, रायगडमध्ये 23, सिंधुदुर्गमध्ये 33, ठाणेमध्ये 8, पालघरमध्ये 6। हे BTS सगळं फील्ड सर्वे आणि आमची प्लॅन कव्हरेज आहेत की लवकर हे गावामध्ये पण आम्ही संपूर्ण फौजी सॅच्युरेशन योजनामध्ये संपूर्ण सर्व्हिस देणार।